राज्य शासनाने रायगड जिल्ह्यातील हमी भावाने भात खरेदीसाठी 28 खरेदी केंद्रांवर सुरू करण्यासाठी मंजुरी दिली आहे। या केंद्रांवर खरीप आणि रब्बी पणन हंगामात शेतकऱ्यांना भाताची विक्री करता येणार आहे। 5 डिसेंबरपासून जिल्ह्यात भात खरेदी सुरू होणार आहे। सर्वसाधारण भाताला 2300 रुपये प्रति क्विंटल तर अ दर्जाच्या भाताला 2320 रुपये प्रति क्विंटल दर देण्यात येणार आहे। केवळ शेतकऱ्यांकडून उत्पादित झालेले नवे धान या केंद्रातून खरेदी करण्यात येणार आहे। खरेदी केलेला धान देय रकमेत शेतकऱ्यांना अदा करताना ऑनलाईन पद्धतीने प्रदान करण्याबाबत शासनाने निर्देश आहेत। ही रक्कम कोणत्याही परिस्थितीत धान भरड धान्य विक्री केलेल्या दिवसापासून पुढील 2 दिवसांपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली पाहिजे, अशा शासनाच्या सूचना आहेत। भाताची खरेदी ऑनलाईन पद्धतीने होणार असताना शेतकऱ्यांची नोंदणी करणे आवश्यक आहे। खरेदी केंद्रांवर भात विक्रीकरिता आणताना प्रत्येक शेतकऱ्याने सोबत आपल्या आधार कार्डाची तसेच बँकेच्या पासबुक आणावे आवश्यक आहे। त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी आपल्याकडील जमिनीबाबतचा 7/12 उताऱ्याची आणि गाव नमुना 8अ ची छायांकित प्रत खरेदी केंद्रावर धान्य विक्रीसाठी आणणे आवश्यक आहे। या उताऱ्यातील धान्य आणि धानाखालील क्षेत्र पाहून धान खरेदी करता येणार आहे। आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत शासनाने निर्धारित केलेल्या धानाच्या आधारभूत किमती, दर्जा, खरेदी केंद्र आणि खरेदी केंद्राला जोडण्यात आलेली गावे दर्शवणारे फलक सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती, ग्रामपंचायत, तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय या ठिकाणी त्यांच्या नोटीस बोर्डावर दर्शनी भागावर प्रसिद्ध करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत।